नमस्कार सर्वांना. तर माझ्या यूट्यूबवरती सर्वांचं स्वागत आहे. तर पफ स्लीव्ज कशी कटिंग करायची आणि कशी स्टिचिंग करायची मी ते सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगणार आहे. तर आपण अगोदर आपल्याला जेवढी बाही घ्यायची म्हणजे 9.5 ते आपण जशा तशी मार्किंग करून घ्यायची अस्तरवरती. हे बघा, ह्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची. मार्किंग करून झाली की बरोबर पेपर काय करायचा, अर्ध्यावरती फोल्ड करायचा. जी बाही आहे आपली ती बरोबर अर्ध्यावरती फोल्ड करायची. फोल्ड करून झालं हे बघा, ह्या पद्धतीने अर्ध्यावरती फोल्ड करायची. तिथे मार्किंग करून घ्यायची. जी मार्किंग केलेली आहे त्या मार्किंग पासून दोन्ही पण साईडला 3-3 इंचाने 3-3 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची दोन्ही पण साईडला, आणि वरती पण 3 इंचावरती एक मार्किंग करायची. ही छोटी पफ स्लीव्ज आपली कटिंग होते. मग हे बघा, या पद्धतीने मार्किंग करून घ्यायच्या आणि हे जे आहे आपले डॉट दिलेले ते आखून घ्यायचे व्यवस्थित. या पद्धतीने आखून घ्यायचे. आता आपण कट करून घेऊया. कट करून झालं. हे बघा, या पद्धतीने आपली पफ स्लीव्ज निघते. तर बाही व्यवस्थित आपली पलटी मारून घ्यायची. अस्तर आणि आपलं जो ब्लाऊजचा कपडा आहे ते व्यवस्थित पलटी मारून घ्यायचा आणि बरोबर अर्ध्यावरती बाही फोल्ड करून तिथे एक नॉच मारून घ्यायचा. जसं आपण मार्किंग केलेलं आहे अस्तरवरती तसेच तिथं तिन्ही पण साईडला नॉच मारून घ्यायचे. ह्या साईडला 3, दोन्ही पण साईडला 3-3 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. हे बघा, या पद्धतीने आणि तिथे छोट्या छोट्या आपल्या 2, 3, 4 ज्या प्लेटा होत्या त्या प्लेटा तयार करून घ्यायच्या. आणि ज्याला पफ जास्त पाहिजे असेल त्यांनी ह्याच पद्धतीने कटिंग करायची. फक्त जे आपण मार्किंग केले आहे 3 इंचावरती ते वाढून घ्यायचं. हे बघा, या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेटा पाडून घ्यायच्या. मी फक्त 3 पाडल्यात, कस्टमरला जास्त पाहिजे नाही म्हणून. या पद्धतीने प्लेटा पाडून घ्यायच्या. खूप सोप्या पद्धतीमध्ये आपली पफ स्लीव्ज तयार होऊन जाते. हे बघा, आणि घातल्याच नंतर छान पण दिसते. या पद्धतीने आपले पफ स्लीव्ज तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब